आणि याविषयी बोलण्यासाठी राजन तेली हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत फोन लाईन वरून। राजन तेलीजी, आपण बघतोय लाईव्ह व्हिडिओ 25 लाख रुपये भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरामध्ये सापडल्याचं कळत आहे, तुमची काय प्रतिक्रिया? नाही, हे आता गेली 2 दिवसापासून सगळ्या जिल्ह्यात धुमाकूळ घातलेला आहे। काल कणकवली सुद्धा प्रत्येकाला मताला 10-10 हजार रुपये दिले अशी सगळी गावात चर्चा आहे। आणि त्याच माध्यमातून कणकवली आणि मालवण हे 2 नगरपालिका टार्गेट केलेली दिसत आहेत। त्यामुळे याची योग्य ती चौकशी व्हायला पाहिजे। निलेश राणे यांनी आरोप जे केले आहेत त्याची सत्यता पडताळून बघितली पाहिजे आणि जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, अशा प्रकारची मागणी आहे। पण या ठिकाणी जो व्हिडिओ समोर आला आहे तो तुमचा मित्र पक्ष भाजपचा पदाधिकारी असल्याची माहिती आहे। आता कसं सगळेजण सेपरेट निवडणूक लढवतात। आज भारतीय जनता पक्ष वेगळी निवडणूक लढवतोय आणि शिवसेना वेगळी निवडणूक लढवतोय। त्यामुळे जे काय आहे आणि तिथले स्थानिक आमदार ते आहेत त्यांनी जे काय त्या ठिकाणी वस्तुस्थिती दाखवली आहे त्याचा जो विचार आहे तो आपण सगळ्यांनी या ठिकाणी करायचा आहे। जे आता निवडणूक आयोगाची मंडळी असतील तिथे जे कोण सगळं काम बघतात आयोगाच्या वतीने त्यांनी हे बघायचं आहे। अशा प्रकारची पद्धत कोकणात पूर्वी नव्हती, ती आता नव्याने सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळे ह्या कुठेतरी ह्याला आळा बसला पाहिजे। याच्यासाठी निलेश राणे यांनी ते प्रूव्ह करून दाखवलेलं आहे। नुसती पहिली चर्चा होती पण 2 दिवस सगळे दिवस रात्र ह्या गोष्टीला लागलेले आहेत आणि एखाद्या माणसाला निलेश राणे यांना टार्गेट तिकडे केलेलं आहे, तसंच त्यांनी आता कणकवली टार्गेट केलेलं आहे। इथं सुद्धा 2 दिवसात प्रत्येक वार्डात अशा प्रकारची वाटप ही सगळी व्यवस्था सुरू झालेली आहे। आणि म्हणून निलेश राणे यांनी आज स्वतः तिकडे जाऊन त्यांना ज्यावेळी ही बातमी समजली त्यावेळी सगळी वस्तुस्थिती नजरेसमोर आयोगाच्या आणलेली आहे। आयोगाने याच्यावर योग्य तो निर्णय घेऊन योग्य ती कारवाई करायला पाहिजे असं सगळ्यांचं मत। निलेश राणेंनी आता व्हिडिओमध्ये सुद्धा ते बोलताना दिसतायत की हे फक्त एकाच्या घरात सापडले, अशा आणखी काही जण आहेत ज्यांच्या घरामध्ये 10-20 लाख रुपये आहेत असा दावा ते करताना दिसतायत। मग आता पुढे तुम्ही काय करणार आहात? नाही, आता आयोगाच्या भूमिकेवर पुढचा निर्णय होणार आहे। आयोग आता काय कारवाई करतं ही सगळी आता त्यांनी तिथे पोलीस असतील किंवा जे आयोगाची मंडळी असतील या सगळ्यांना बोलवलं आहे। ते कारवाई काय करतात आणि याच्यावरच नंतर निर्णय होईल। त्यांनी कारवाई जर केली तर आमचं काय म्हणणं असणार नाही, जर कारवाई नाही केली तर पुढे काय करायचं आम्ही ठरवू। पण आता आणखी एक प्रश्न उपस्थित होतोय, तो म्हणजे हे जे पैसे आलेले आहेत 10-20 लाख 25-25 लाख रुपये या कार्यकर्त्यांकडे कुठून आले असतील तुम्हाला वाटतंय? ना, आता ती चौकशी पोलिसांनी करायची आहे आणि ते कुठून आले तोच सोर्स त्यांनी बघायचा आहे ना पोलिसांनी। आमची तीच मागणी आहे। निवडणुकीच्या काळात जी सवय कोकणामध्ये नव्हती ती नव्याने या ठिकाणी आता सुरू झालेली आहे, ती सवय लागता कामा नये काय, अशा प्रकारचं आमचं मत आहे। आणि तुम्ही हेही म्हणतायत की 5-10 हजार रुपये वाटल्याचंही तुम्ही म्हणताय, तर त्याचे काही पुरावे आहेत ते तुम्ही दिलेत निवडणूक आयोगाला? आता ते सुद्धा निवडणूक आयोगाला दिले, तक्रार पण निवडणूक आयोगाला उद्या जाईल। आजच ती सगळी बातम्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आमचं म्हणणं जर विकासाच्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवतोय तर विकासाचे मुद्देच पुढे यायला पाहिजेत। पैसे कशासाठी? जर आम्ही विकास केलो म्हणतो, आम्ही एवढ्या प्रकारचे पैसे आणले म्हणतो तर आपण ते विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक व्हायला पाहिजे। अशा प्रकारचे चुकीचे प्रकार होता कामा नये कोकणात, अशा प्रकारची आमची सगळ्यांचीच भूमिका आहे। तर आता मग याविषयीची तक्रार तुम्ही कोणाकडे करणार आहात? कारण जरी इथं वेगवेगळी निवडणूक लढवली जात असली मालवणमध्ये तरी सुद्धा राज्यामध्ये सत्ता ही तुम्ही दोन्ही पक्षांची आहे, तर मग अशामध्ये तुमच्या वरिष्ठ नेत्यांकडे तुम्ही याविषयीची तक्रार करणार किंवा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे याविषयीची तक्रार करणार? आता मी आहे कणकवलीमध्ये, निलेश राणे आहेत मालवणमध्ये। आम्ही रात्री एकत्र आल्यानंतर सगळी चर्चा करून मग त्याच्यातला निर्णय घेऊ। निलेश राणेंशी बोलून निर्णय घेऊ पुढे काय करायचंय ते। आणि 10-20 लाख 15 लाख 25 लाख रुपये सापडतायत असं म्हणतायत, एकूणच किती पैसे असतील याविषयी तुमचा काही अंदाज? नाही, ते आता पोलीस आपल्या चौकशी समजेल, परंतु कणकवलीत काल प्रत्येक मताला 10-10 हजार रुपये वाटलेत अशा प्रकारची चर्चा प्रत्येक वार्डातून तक्रारी आलेल्या आहेत। काही जे बरीच प्रामाणिक मंडळींनी ते नाकारलेलं आहे, त्यांनी असं त्यांना विचारलं की जर विकास तुम्ही केला म्हणताय हे मग पैसे कशासाठी वाटताय? राजन तेलीजी, तुम्ही असेच जोडलेले राहा। नवनाथ बन आपल्या सोबत जोडले गेले आहेत, भाजपचे प्रवक्ते, त्यांच्याकडे आपण जाऊयात। नवनाथ बनजी, भाजपच्या एका कार्यकर्त्याच्या घरामध्ये 25 लाख रुपये असल्याचा दावा केला जातोय, लाईव्ह व्हिडिओ शेअर केला आहे निलेश राणेंनी, तुमची काय प्रतिक्रिया? खरं तर निवडणुकीमध्ये पैसे वाटणं हे भारतीय जनता पार्टीचे संस्कार नाहीत। भारतीय जनता पार्टी कधीही पैशाच्या जोरावर निवडणूक लढत नाही। आमचा कार्यकर्त्यांवर आणि सर्वसामान्य नागरिकांवर विश्वास आहे। आता कदाचित निलेश राणे भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये निवडणूक लढतायत, त्यामुळे
त्यांनी अशा पद्धतीचा आरोप केला असेल. या प्रकरणामध्ये निवडणूक आयोग, पोलीस अधिकारी जे काय असेल ते योग्य ती कारवाई करतील. त्यावर भारतीय जनता पार्टीचा आक्षेप असण्याचं कारण नाही. भारतीय जनता पार्टी कधीही पैशाच्या जोरावर मतदान विकत घेणं हे कधीच करत नाही आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी असतील किंवा कुणीही स्थानिक नेते असतील ते अशा पद्धतीच्या प्रकाराला कधीच बळ देत नाहीत. हे भाजपचे संस्कार आहेत. हा, राजन तेली आपल्या समवेत आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात. नाही, मी आता नवनाथजी बोलले, आम्ही तेच म्हणतो ना, आयोगाने सगळी आता तक्रार झालेली आहे. आयोगाने खरं याच्यात काय, ह्याच्या मागे कोण आहे, आता जिथे हे पैसे मिळालेत हे दोन्ही कार्यकर्ते आमच्या नेहमीचे ओळखीचे आहेत. मग ते कोणत्या पक्षाचे आहेत, कोणत्या पक्षाचे आहेत ते? भारतीय जनता पक्षाचे आहेत. ते नवनाथजींनी जाणून घ्यावं. तिथे जे आता विजय केनवडेकर आहेत हे पूर्वी तालुकाध्यक्ष होते आणि जे बंड्या सावंत आहेत ते आता विद्यमान जिल्ह्याचे सरचिटणीस आहेत, जिल्ह्याचे सचिव आहेत. त्यांनी जाणून घ्यावं ते कुडामधले आहेत, हे मालवण मधले आहेत. नवनाथ बन, तुमचं काय याच्यावर काउंटर असेल? राजनजी, कार्यकर्ता भारतीय जनता दाखवायचा असेल त्या प्रकरणामध्ये योग्य ती पोलीस आणि निवडणूक आयोग कारवाई करेल, चौकशी करेल. पण भारतीय जनता पार्टी कधीही मतदारांना आमिष दाखवून पैसे विकत घेणं, मतदारांच्या माध्यमातून मतं विकत घेणं हा प्रकार करत नाही. आपण देखील भारतीय जनता पार्टीमध्ये होतात. आपल्याला देखील कल्पना आहे की भारतीय जनता पार्टीचे हे कधीच संस्कार नाही. आपण देखील भारतीय जनता पार्टीसोबत काम केलेलं आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीची ही परंपराच नाहीये की पैसे द्यायचे, मतदान विकत घ्यायचं. हे भाजपचं धोरण कधीच नव्हतं आणि राहणार देखील नाही. आता या प्रकरणामध्ये ते पैसे काहीतरी आपण म्हणतायत सापडले असतील तर त्याबद्दल मला कल्पना नाही. परंतु या प्रकरणामध्ये निवडणूक आयोग, पोलीस योग्य ती चौकशी करेल. आपण चौकशीच्या आधीच जर का भारतीय जनता पार्टीवर आरोप करणार असाल तर ते चुकीचं आहे. नवनाथजी, तुम्ही येण्यापूर्वी मी तेच सांगितलंय की याची पोलीस योग्य ती चौकशी करतील आणि मुळापर्यंत जातील असं सांगितलंय. निश्चित बरोबर आहे. या प्रकरणामध्ये चौकशी होईल. चौकशी करणं जे काही समोर येईल त्याबद्दल निवडणूक आयोग आणि पोलीस स्पष्टीकरण देतील. 100%. नवनाथ बनची, पण एक प्रश्न या ठिकाणी असाही उपस्थित होतो की राजन तेली थोड्याच वेळापूर्वी म्हणाले 10-15 हजार रुपये वाटले गेले आणि हे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत भाजपचे, मग पक्ष जर ते दोषी आढळले तर पक्ष कारवाई करणार का? नाही, तेली साहेबांना माहित आहे की भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीनं पैसे वाटून निवडणूक जिंकत नाही. मतांसाठी पैसे देणं हे भारतीय जनता पार्टीचे संस्कार नाही. हे भारतीय जनता पार्टीचं धोरण देखील नाही. आमचा कार्यकर्त्यांवर आणि सर्वसामान्य नागरिकांवर विश्वास आहे. नागरिक भारतीय जनता पार्टीला मतं देत असतात. त्याच्या बदल्यामध्ये आम्ही विकास कामं करत असतो. राजन तेली साहेब देखील या मताशी सहमत होतील. नवनाथजी, मी तेच सांगितलंय काल कणकवलीमध्ये प्रत्येक वार्डात 10,000 रुपये वाटले गेले आणि आपण पत्रकार मित्रांना विचारू शकताय. आमचं म्हणणं एवढंच आहे की जर आम्ही विकास कामं करतोय तर पैसे वाटण्याची गरज नाहीये. आमचं हेच म्हणणं आहे की त्याची सगळीची चौकशी तुमच्या दोघांचाही मुद्दा लक्षात आला आहे. दरम्यान धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर आता या प्रकरणामध्ये पुढे नेमकं काय समोर येतं ते बघावं लागेल.